मी अनुसूचित जमातीचा आहे आणि तुमच्या जातीविषयी बोलायचा मला अधिकारच नाही. तुमच्यापेक्षा खालची जात माझी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जातीवर बोलायचा मला संबंधच नाही ना, आणि ते माझ्या रक्तातही नाही जातीवर बोलणं. 20 मिनिटामध्ये जेवढे फोन लावलेत त्या 5 ते 7 मिनिटामध्ये 30 ते 40 जण इथं ऑफिसमध्ये आले. मी एकटाच होतो साहेब त्यावेळेस. तुम्ही CCTV पाहू शकता. त्यांचे म्हणजे जेवढे बाकीचे कार्यकर्ते, बाकीचे नगरसेवक, अध्यक्ष हे सगळे आले 5 ते 7 मिनिटामध्ये. आणि मी इथं एकटा. त्यांचा भाऊ आला. त्यांचा भाऊ शिड्यापासूनच वरी येतानाच माझ्या आई बहिणीवर शिव्या देत आला. परिस्थिती एवढी बिघडली होती की ते 40 जण मला जर मारायला चालू केलं होतं तर मी त्यांच्या भावानं सर्वांसमोर मला तर दिली. आता शब्द वापरू नाही वापरू अशा पर्टिक्युलर ठिकाणी गोळ्या घालीत आणि जीव मारीन तुला. आणि हे समजायला गेलं की ह्यांना बी तेच पद्धतीनं तुला बी गोळ्या घालतो. म्हणजे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत, मी नगरसेवक आहे, सभापती आहे. त्यांचं काम होतं की बाबा मला आहे ना बोलवून घ्या त्याला. मी गेलो असतो. वयानंही मोठे आहेत आणि पदानंही मोठे आहेत. त्यांचं काम होतं की बा काय झालं हे मला विचारायचं असतं. मोघम त्या कर्मचाऱ्याच्या सांगण्याहून किंवा बाकीच्या गोष्टी न हाताळता न विचारता डायरेक्ट खंडणीची गुन्हा दाखल करा, अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करा, हे कितपर योग्य आहे. आता मी योगायोगानं समजा अनुचित जमातीचं जर नसतो तर मला नाही वाटत आजचा दिवस मी बाहेर राहिलो असतो. काल जे प्रकरण झालं नगरपालिकेत, मी सभापती नजीर पठाण बांधकाम सभापती आहे. आणि कालचा जे विषय झाला संध्याकाळचा, तो विषय जे कर्मचारी आहेत त्यांच्याजवळ मी 1 महिन्यापासून एक टेंडर आहे कॉन्ट्रॅक्ट जे आता संपणार आहे. आता मार्च एंडमध्ये बरेच संपणार आहे, त्याची माहिती मागितली होती. बऱ्याच बांधकाम ह्याच्यामध्ये कर्मचारी पुरवठ्याचं टेंडर आहे. काय जे कर्मचारी बाहेर काम करतात ग्राउंड लेवलला मेंटेनन्सचं, त्यांच्याविषयी त्यांच्याकडे चौकशी केली की बाबा त्यांची एक मला ती यादी द्या, किती कर्मचारी कामाला आहे किंवा मला दाखवा. तर त्यांचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही लेखीमध्ये, आता महिन्याभरापासून मी मागवलो तर त्यांचं म्हणणं एवढे दिवस तर दाखवतो म्हणून चाललं. आता हे 2-3 दिवसापासून ते मला लेखीमध्ये द्या. तर मी म्हणलं की बाबा लेखीमध्ये मला त्याच्यातल्या काही प्रिंट नको आहेत. मी फक्त माहितीस्तव ते मला तुम्ही संचिका दाखवा म्हणून रिक्वेस्ट केली की मी सभापती आहे, मला ते अधिकार आहेत बघायचे. तुमच्याकडे अधिकार नसतील दाखवायचे तर तुम्ही मला तसं सांगा. काय तुम्ही दाखवतो म्हणून म्हणले म्हणून मी तुम्हाला मागायलो काय. आता तुम्ही लिखितमध्ये मागायलात आणि प्रत्येक गोष्ट आता बघण्यासाठी बी लिखितमध्ये जर मागत बसायचं आमच्या लेटर पॅडवर काय, तर लेटर पॅड मला नाही वाटत ते 5 वर्ष पुरतील. कारण की प्रत्येक गोष्ट जर लेटर पॅडवरच द्यायची तर मग अवघड आहे ना. त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट केली त्यांना की मला फक्त बघण्यासाठी तुम्ही ती संचिका दाखवा काय. आणि विषय संचिकेचा आणि ते टेंडर ज्याच्याकडे आहे त्याचा आहे. म्हणलं आपलं काही विषय नाही. तेवढ्या ह्याच्यावरच त्यांनी माझ्यासोबत अरेरावीने, आणि हे सगळं घडत असताना त्यांचे ऑफिसचे कर्मचारी जे त्यांच्या पहिल्यापासून माझ्यासोबत एका विषयावर चर्चा चालू होती ते होते. त्यांच्यासमोर झालेला विषय आहे की ते ट्युनिंग चेंज करून टाकली. अरेरावीची भाषा त्यांनी चालू केली. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही व्यवस्थित बोला, नसन माहिती द्यायची असेल तर देऊ नका. तसं तुम्ही त्यांना म्हणा नाही, विषय मिटवा, विषय वाढवायलात कशाला. तेवढं म्हणूस तर त्यांनी माझ्यासोबत, मी बांधकाम सभापती हे माहीत असताना खुर्ची आदळून उठले, माझ्यासोबत अरेरावीची भाषा केली. आणि ज्या गोष्टी मी कधी मांडल्या नाही, माझ्या डोक्यातही नाही, त्या गोष्टीविषयी त्यांनी मला ते धारेवर धरायला चालू केलं की तुम्ही मला 1 महिना 1.5 महिन्यापासून माझी तुम्ही हॅरॅसमेंट करायलात, माझ्या जातीवर बोलायलात. तुम्हाला माझ्या जातीवर बोलायचा काय अधिकार आहे. मी ज्या गोष्टी कधी मांडल्याच नाहीत. मी म्हणलं मी ह्या गोष्टी का काढू. मी खुर्चीला बांधलेलं आहे तसं तुम्ही बी खुर्चीला बांधलेले आहेत. संवैधानिक अधिकार तुम्हालाही मलाही आहे. आणि नसन माहीत तुम्हाला तर तुम्ही ते बुक तुमच्याकडं आहे, तुम्ही वाचू शकता की कोणत्या गोष्टीसाठी मी बांधिले आणि कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही बांधिले. त्याच्यामुळे तुम्ही अरेरावीची काय भाषा वापरू नका. पण तेवढ्या ह्याच्यात बी ते थांबले नाहीत त्यांनी. आणि मी त्यांना म्हणलं की मी अनुसूचित जमातीचा आहे आणि तुमच्या जातीविषयी बोलायचा मला अधिकारच नाही. तुमच्यापेक्षा खालची जात माझी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जातीवर बोलायचा मला संबंधच नाही ना, आणि ते माझ्या रक्तातही नाही जातीवर बोलणं. मी सुशिक्षित घरातला आहे साहेब. माझ्या घरात वेल एज्युकेटेड सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. आणि नगरपालिकेचा माझा आजचा विषय नाही. 15 वर्षापासून ह्या कार्यालयाशी सामाजिक बांधिलकी बांधलेली आहे. सार्वजनिक जेवढे बी प्रश्न असतात
ते प्रश्न घेऊन मी वेळोवेळी नगरपालिकेत येतो. मग आता त्या दिवशी तुमची जर तक्रार समजा काहीच नाही झाली तर मग तक्रारीच्या संदर्भात आता पोलिसांना का गेला? त्यांनी हिथून माझ्यासोबत जे तक्रार केली आणि हिथून जे उठले ते शिवेगाळ करत मला, त्यांनी जवळजवळ ते 5 मिनटामध्ये जेवढे फोन लावलेत त्या 5 ते 7 मिनटामध्ये 30 ते 40 जण इथं ऑफिसमध्ये आले. मी एकटाच होतो साहेब त्यावेळेस. तुम्ही CCTV पाहू शकता. त्यांचे म्हणजे जेवढे बाकीचे कार्यकर्ते, बाकीचे नगरसेवक, अध्यक्ष हे सगळे आले 5 ते 7 मिनटामध्ये. आणि मी इथं एकटा. त्यांचा भाऊ आला. त्यांचा भाऊ शिड्यापासूनच वरी येतानाच माझ्या आई बहिणीवर शिव्या देत आला. ह्यांनी त्यांना सांगितलं ते असं म्हणला आदिवासी आहेत, त्यानं घाण शिव्या दिल्या. त्याचे ते म्हणजे जर व्हॉईस क्लिप नसेल तर ते व्हिडिओमध्ये दिसन की कर्मचारी त्याला आवरत आहेत हिथून. आणि हिथून ज्यावेळेस ते गेले, हे तर माझ्याजवळ आलोक देशमुख आपले इंजिनियर आहेत बांधकामाचे, पाणी पुरवठ्याचे, त्यांच्याकडे टेम्पररी चार्ज आहे असं मला माहिती आहे, माझ्या माहितीचं. आणि वेडे साहेब आणि इफ्तेकार साहेब हे माझ्याजवळ आले. त्यांनी झालेला प्रकार विचारला पूर्ण टोटल. मी त्यांना पूर्ण प्रकार सांगितला. ते म्हणले हे प्रकरण आपल्याला इथंच थांबवायचं काय, वाढवायचं नाही काय, आपले संबंध आपल्याला खराब करायचे नाहीत. मी म्हणलं मी संबंध खराब करण्यापैकी नाही साहेब. झालेला विषय वाढवला त्यांनीच, चुकीच्या मार्गाला घेऊन गेले तेच. मग तक्रार अगोदर कोणी केली? तर तक्रार द्यायला ते गेलेत. नगरपालिकेत केबिनमध्ये जे विषय झाला माझा, की खंडणीचा विषय माझ्या नावानं मी खंडणी मागायलो, 10,000 रुपये मागायलो आणि जातीवाचक बोललो म्हणून हा विषय पूर्ण केबिनमध्ये झाला. मला तर आमच्या उपाध्यक्ष आले तर मी त्यांच्या केबिनला होतो. मग तिथून माहीत झालं की हे अट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ते चाललेत म्हणून. मग ते जात असताना मग त्यांच्या हे आम्ही निघालो त्यावेळेस बजू पोटभरे, विशाल पोटभरे जे मी माझ्या बोलवण्यावरून आले होते. कारण की परिस्थिती एवढी बिघडली होती की ते 40 जण मला जर मारायला चालू केलं होतं तर मी एकटा होतो साहेब. माझ्या जीवाचा काही बी बरं वाईट झाला असता. मग मला जसं सुचल ह्यांना फोन केला, उपाध्यक्षांना फोन केला की बाबा असं झालं आणि इथं मला 30-40 जण आलेले आहेत आणि काही होऊ शकतं म्हणून. मग त्यांनी तिथून निघालेत, अध्यक्ष ते तिकडून गेले आणि जाणून बुजून ते दोघं भाऊ अतुल कसबे आणि कपिल कसबे ह्या रस्त्याने आलेत. हे त्यांना जायचं असतं तर ते तिकडल्या रस्त्याने जाऊ शकले असते. ते जाणून बुजून इकडून आलेत. ह्यांनी एक भाईचारा म्हणून त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली किंवा प्रकरण आपल्या ऑफिसमधलं आहे, आपण इथं बसून मिटूत, आपसातला आहे, कशाला उगाच वाढवायचा एवढं म्हणूस तर ह्यांना हे त्यांनी शिवीगाळ केली. आणि त्यांच्या भावानं सर्वांसमोर मला तर दिली, आता शब्द वापरू नाही वापरू, अशा पर्टिक्युलर ठिकाणी गोळ्या घालीत आणि जीवे मारीन तुला. आणि हे समजायला गेलं की ह्यांना बी तेच पद्धतीनं तुला बी गोळ्या घालतो. म्हणजे नेमकं आता कार्य कसं करायचं. इथं जर कोणाला कर्मचाऱ्याला बोलायचं विषय झाला तर अट्रॉसिटी करीन किंवा त्यांचा मानहानीचा विषय होईल, त्यांना कोणत्या पद्धतीनं बोलायचं का बोलायचंच नाही, सामाजिक बांधिलकी काही जपायची का नाही, कामं कोणते पब्लिकचे आणायचे का नाही. साधा सिंपल प्रश्न, पाईपलाईनचा जर आम्हाला बघा म्हणून इंजिनियरला सांगितलं तर ते सर्रास आम्हाला जर अध्यक्षांचं नाव सांगत असतील कर्मचारी आणि आम्ही थोडं जरी चौकशी केली असेल तर ते वाढून तिकडं सांगायलेत. आमचं मिसअंडरस्टँडिंगचं जे चाललं आहे, आता 2 गट आहेत, थोडंफार आमच्यामध्ये नासमजी असू शकते काय, पण कर्मचाऱ्यांचं हे काम नाही की 2मध्ये ते तिढा जास्त वाढवायचा. आम्हाला अध्यक्ष म्हणून अध्यक्षांचं मला बोलून घेऊन त्यांचा हक्क आहे. ते नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत, मी नगरसेवक आहे, सभापती आहे. त्यांचं काम होतं की बाबा मला आहे ना बोलून घ्या त्याला. मी गेलो असतो, वयानंही मोठे आहेत आणि पदानंही मोठे आहेत. त्यांचं काम होतं की बा काय झालं हे मला विचारायचं असतं. मोघम त्या कर्मचाऱ्याच्या सांगण्याहून किंवा बाकीच्या गोष्टी न हाताळता न विचारता डायरेक्ट खंडणीची गुन्हा दाखल करा, अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, हे कितपर योग्य आहे. आता मी योगायोगानं समजा अनुचित जमातीचं जर नसतो तर मला नाही वाटत आजचा दिवस मी बाहेर राहिलो असतो. आणि गुन्हा दाखल करायला गेलते, समजून घ्यायचं, मिटून घ्यायचं होतं ते प्रकरण पोलीस स्टेशनपाशी जायचं विषयच नव्हता ना. जे कर्मचारी तयार झाले ते हिथंच मिटवायला, मी तयार झालतो, मला शिवीगाळ करून मी स्वतः तयार आहे मिटून घ्यायला, बोलायला, बसायला, समजून घ्यायला. मग त्यांच्याकडून ही अपेक्षा का नाही. आता इथून पुढं काम करायचं का राजीनामा देऊ मी.
बरेच प्रश्न आहेत. आता मांडावं की नाही हे तर खूप अवघड झालं. आता JBची मीटिंग झाली, त्याच्यात काय झालं ह्याच्यात तर सर्व सुरूच आहेत. आता उद्या ह्याची अर्थ खात्याची मीटिंग आहे. आता त्याच्यात आम्ही सहभाग घ्यायचा का आम्ही सभात्याग करायचा? मांडायचेत का नाही मांडायचेत? का प्रत्येक गोष्टीत ह्यांच्या आम्ही आता त्यांचं जर म्हणणं असन, त्यांचं जर तसं हे असन